माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 24 ते 28 मार्च दरम्यान निफ्टी, बँक निफ्टी आणि महत्त्वाचं म्हणजे मिडकॅप निफ्टी हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ॲनालिसिस चार्ट वाईज जे आहे ना ते फक्त आणि फक्त बँक निफ्टीमध्ये आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर काय आहे ते पाहणार आहोत आणि बँक निफ्टी आणि मिडकॅपच्या महत्त्वाचे लेवल काय असू शकतात हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण सुरू करूयात की या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। चार्टवरती लेवल समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये आहे FIs जे कंटिन्यू सेलिंग करत होतं ना गेल्या 2-3 दिवसापासून कमीत कमी बाईंग करत आहे। या कॅन्डलविषयी आपण चर्चा करणारच आहोत, पण त्या अगोदर FIsने शुक्रवारी सुद्धा जवळजवळ 7,000 करोडचं बाईंग केलेलं आहे आणि हे बाईंग महत्त्वाचं का आहे किंवा हे काय करू शकतं हे पाहणं गरजेचं आहे। कारण का गेल्या 4-5 महिन्यांपासून FIs कंटिन्यू सेलिंग करत आहेत आणि आत्ता कुठे त्यांच्या बाईंगचे आकडे यायला लागलेत। आता या आठवड्याचं जे क्लोजिंग येऊ शकतं ते आहे मंथली एक्सपायरीचं क्लोजिंग। याच्यामध्ये बऱ्याचशा पोझिशन काय होऊ शकतात, क्लिअर होतील, ज्या काही शॉर्ट पोझिशन असतील, लॉंग पोझिशन असतील, क्लिअर असतील आणि नवीन पोझिशन बनण्याची तयारी कदाचित सुरू झालेली असू शकते। त्यामुळे येणारा आठवडा खूप महत्त्वाचा ठरू शकतो। तो मंथली एक्सपायरी आहे आणि मंथली कॅन्डलसुद्धा शुक्रवारीच क्लोज होती, म्हणजे एक्सपायरी गुरुवारी आणि शुक्रवारी क्लोजिंग होते। कदाचित नेक्स्ट मंथपासून आपल्याला जे एक्सपायरीच्या डेट्स आहेत त्यासुद्धा बदलताना पाहायला मिळणार आहे। अजून कन्फर्मेशन नाही आहे त्याचं, आलेलं आहे सर्क्युलर, पाहूयात की एप्रिलमध्ये काय होतं आहे, पण त्याचाही एक परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो। रोल ओव्हर किती होत आहेत वगैरे हे लक्षात येईल आणि मग त्यानंतर आपल्याला ते चित्र क्लिअर होणार आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, ग्लोबल मार्केट काय आहे, सध्याला थोडं प्रेशरमध्ये आहे, कारण एप्रिलमध्ये रेसिप्रोकल जो काही टॅक्स आहे ट्रम्प त्यांचं जे चालू आहे ना तो इम्पोज होण्याची शक्यता आहे एप्रिलमध्ये। पण त्याच्या अगोदर कशा पद्धतीचं रिएक्शन येतं, बाकीचे मार्केट थोडे प्रेशरमध्ये आहेत, आशियन मार्केट असतील, बाकीचे आपलं मार्केट सोडलं तर, किंवा अमेरिकन मार्केट आहेत किंवा सिंगापूर मार्केट आहे, इतर जे मार्केट आहेत ना ते थोडेफार प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आपण काय केलेलं आहे या वीकमध्ये आउट परफॉर्म केलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे, हा जो काही फॉल आपण पाहिलेलं होतं ना त्यावेळेस बाकीचे मार्केट तेवढे फॉल होत नव्हते, आपण खूप जास्त फॉल केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण थोडं आउट परफॉर्म करतोय आणि हे कंटिन्यू राहणं खूप गरजेचं आहे किंवा राहू शकतं किंवा नाही हे आपण टेक्निकली जे चार्टवरती दिसते ना त्यामध्ये पाहूयात। बाकी डॉलर इंडेक्स खाली आलेला आहे, तुम्हाला आठवत असेल 1-2 महिन्यांपूर्वी मी यावरती चर्चा केलेली होती विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये की आपण जी काही रिकव्हरी एक्सपेक्ट करतोय ना ती फक्त टेक्निकलवरती होणार नाही आहे किंवा ती FIचं बाईंग येईल त्यानंतर होणार नाही आहे। याचा कोर इश्यू असणार आहे डॉलर इंडेक्स आणि त्यावेळेस डॉलर इंडेक्स जवळजवळ 110च्या आसपास पोहोचलेला होता आणि मी त्याही वेळेस ही चर्चा केलेली होती, कारण का आपण बरेच वेळा जे ट्रेडर आहेत ना खास करून रिटेलर या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो की जे कोर आहे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि याचा परिणाम काय होतो हे मेन कारण आहे की ज्याने FIचं जे काही सेलिंग होते किंवा FIs आपल्याकडनं पैसा काढून घेतोय ना त्याच्या पाठीमागं हे मेन कारण होतं। मी त्याही वेळेस एक्सप्लेन केलेलं होतं की जर त्यांना 10%चा, मी थोडं डॉलरवरती चर्चा करतो, डॉलर इंडेक्स आणि थोडं डिफरन्स आहे, परंतु जर त्यांना 10% मार्केटमधून मिळत आहेत ना तर त्यांना ते त्यांच्या कन्व्हर्जनमध्ये तेवढे जात होते। हे मी मागेही चर्चा केली, पुन्हा मुद्दा म्हणून सांगतोय, व्हिडिओ थोडा मोठा होईल, मी थोडक्यात उरकतो, तर ते कन्व्हर्जनमध्ये जात होते, त्याच्यामुळे खरं तर FIs बऱ्या प्रमाणामध्ये पैसा काढत होता। आता ते थोडं स्टेबल होताना पाहायला मिळत आहे आणि क्रूड बऱ्यापैकी कमी झालं आहे, कारण का युक्रेन आहे, रशिया आहे यांचं सॉर्ट आउट होण्याच्या विचारात आहे किंवा त्या मार्गपथावरती आहे, त्याच्यामुळे तिकडचाही थोडाफार प्रेशर जो आहे तो मार्केटवरती आपल्या खास करून इंडियन मार्केटवरती कमी होताना पाहायला मिळतो। आता बाकीचं इतर गोष्टी आहेत ज्या आपण डेली ॲनालिसिसमध्ये नेहमी चर्चा करतोयच आणि ही मंथली क्लोजिंग आल्याच्यानंतर चित्र अजून स्पष्ट होऊ शकतं। बरं, हां, माझं स्वतःचं एक सांगतो, आता काय होतं मार्केटमध्ये जेव्हा रिकव्हरी येते ना त्यावेळेस सगळे तयार होतात की आम्ही रिकव्हरी एक्सपेक्ट करत होतो वगैरे वगैरे, किंवा आता नवीन टार्गेट येतील जे मागच्या आठवड्यापर्यंत, म्हणजे इथे ज्यावेळेस मार्केट होतं ना त्यावेळेस जे 21,200 आहे, 21,800 आहे किंवा अगदी 20,500ची चर्चा करत होते ना ते आता आज सडनली तुम्हाला 24,000 25,000 याची चर्चा करताना दिसतील आणि हे मार्केटमध्ये नेहमी होत असतं। आता मी माझं स्वतः हे सांगतो की मला जी अपेक्षा होती ना इथे सपोर्ट घेईल ही अपेक्षा होती मला आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला मी श्रीराम फायनान्स त्यावेळेस दिलेलं होतं आणि त्यावेळेस हेही सांगितलं होतं की यासाठी दिलं आहे की आता याप्रमाणे जे काही स्टॉक असतील ते शोधायला सुरुवात करा। पण माझी जी इन्व्हेस्टमेंटची अपेक्षा होती ना ती होती 21,800ची, 21,964 लो आहे बहुतेक, 964 की 965, मला अपेक्षा होती की 21,800 एकतर ही लेवल टेस्ट व्हायला पाहिजे किंवा एकतर 22,300 या लेवलच्या वरती मार्केट बंद व्हायला पाहिजे। आणि पूर्ण मागचा आठवडा तुम्ही जर ट्रेड पाहिले ना तर हार्डली एखाद दुसरा पुढचा ट्रेड आहे तेव्हापासून कंटिन्युअस कॉलचे ट्रेड आहेत, म्हणजे निफ्टीमध्ये असतील किंवा बँक निफ्टीमध्ये आणि मिडकॅपमध्ये, मध्ये एक फिन निफ्टीमध्ये ट्राय केलं तर ते होतं। आता या 200 पॉईंटसाठी मी थांबून नाही पाहिलं, मग मी काय केलं, ॲनालिसिस पाहिलं असेल मागच्या एक आठवड्यापासून, मला वेळ मिळत नाही पण जसं 22,300च्या वरती मार्केटने सस्टेन केलं ना मग आपला जो काही क्रायटेरिया होता ट्रेडिंगसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी अजूनही नाही, इन्व्हेस्टमेंट जे चांगले स्टॉक होते ना जे खूपच फॉल
झालेलं होतं, म्हणजे HAL असेल, BSE असेल किंवा सांगितलं श्रीराम फायनान्स असेल, असे मोजके स्टॉक निवडले आणि त्यामध्ये थोडंफार इन्व्हेस्टमेंट किंवा जे वरती होते त्यांना ॲव्हरेज केलेलं आहे. बाकी अजून आता मी इन्व्हेस्टमेंट कुठे करायची त्याच्याविषयी चर्चा करतो, पण अगोदर आता टेक्निकली काय लेवल या आठवड्यामध्ये दिसत आहेत ते पाहूयात आपण. मी मुद्दामून नॉर्मली इंडिकेटर वगैरे जास्त नसतात, पण मुद्दामून हे इंडिकेटर आणि ही एक ट्रेंड लाईन, या ट्रेंड लाईनचं खूप महत्त्व आहे. ज्याला सपोर्ट घेण्याची अपेक्षा होती आणि मार्केटवरती जाईल, ती ब्रेक झाल्याच्या नंतर आपण जे डिस्कस केलेलं होतं ती 21,800ची लेवल होती. मध्ये 22,800 होतं किंवा त्याच्यानंतर 22,300 होतं आणि 21,800 होतं, या लेवलची आपण चर्चा केलेली होती. आता त्याच्यावरती मार्केटने सस्टेन केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून ही एक ट्रेंड लाईन आणि हे जे 100 EMA आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. ते का महत्त्वाचं आहे हे समजून घेऊया. जर थोडं हिस्ट्रीमध्ये गेलो ना 100 EMAच्या तर EMA तर काय झालं, इथे एकदा टेस्ट झालेलं होतं 2023मध्ये आणि त्यानंतर एवढी मोठी रॅली आपण पाहिलेली आहे. आता त्याच्या पाठीमागे जर तुम्ही गेलात ना तर इथे सुद्धा तुम्हाला टेस्ट होताना पाहायला मिळालेलं होतं, म्हणजे थोडं ब्रेक झालं होतं परंतु इथे टेस्ट होताना पाहायला मिळालं. आणि या टेस्टनंतर जे काही रिटर्न आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. जवळजवळ तिथून जवळजवळ 20% रॅली मुवमेंट आपण निफ्टीमध्ये तेव्हाही पाहिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, ज्यावेळेस आपण कोविडमध्ये जो काही फॉल, आता 5 वर्ष झाले या गोष्टीला, आजच बहुतेक 22 मार्च आहे आणि आजच ते लॉकडाऊन जे पहिले लागलं त्याचं 5 वर्ष पूर्ण झाले. तर कोविडमध्ये जो काही फॉल आला ना त्यानंतर जेव्हा कधी मार्केटने याला ब्रेक केलं ना त्यानंतर एक शार्प अपमूव पाहायला मिळालं आहे. म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये 2020 नंतर, त्याच्या अगोदरची हिस्ट्री आहे 100 EMAला कंटिन्युअस मार्केट रिस्पेक्ट करत होतं. पण महत्त्वाचं आपल्याला कोविड नंतर आहे, कारण का बऱ्याचशा गोष्टी कोविड नंतर बदलल्यात. तर 1, 2, 3 आणि आत्ता 4th, म्हणजे जवळजवळ 3 वेळा जे आहेत ना मागचे एक चांगली रिकव्हरी आपण तिथून पाहिलेली आहे. आणि मग आता हे महत्त्वाचं आहे, कदाचित आपल्याला ही रिकव्हरी इथून पाहायला मिळू शकते. आता याचं कन्फर्मेशन कसं, आता बऱ्याच जणांना वाटत असेल की हे एक मारुबोजो टाईप कॅन्डल बनलेली आहे, खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे, ट्रेंड लाईनच्या वरती सस्टेन आहे, म्हणजे आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळालेलं आहे. मला अजून तरी तसं वाटत नाही. हा पॉझिटिव्ह आहे का मार्केट? डेफिनेटली 100% मार्केट पॉझिटिव्ह आहे, याच्यामध्ये काहीही निगेटिव्ह शोधण्यासारखं सध्या तरी नाही आहे. पण एवढ्या मोठ्या फॉलनंतर एखादी कॅन्डल बनणं हे खूप भारावून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे, ती बनवूही शकते. FIचं बाईंग आले, कदाचित अजून मी का म्हणतो मी हा महिना वाट पाहणार आहे, कारण का जे काही बाईंग होते ते त्यांनी केलेले शॉर्ट पोझिशन जे आहे त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग असू शकते. कारण का FIज ना आज सेलिंग सुरुवात केली ना काल सुरुवात केली, त्यांनी कदाचित इथेही काहींची सेलिंग असू शकते, इथे सेलिंग असू शकते, इथे असू शकते, इथे असू शकते, इथे कुठे, मग ते प्रॉफिट बुकिंग करतायत किंवा नवीन बाईंग करतायत हे आपल्याला या एक्सपायरी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मग आता महत्त्वाचं काय आहे, जर मार्केट या लेवलच्या वरती जेव्हा कधी बंद होईल पहा, कंटिन्युअस आपण काय पाहिलेलं आहे, लोअर लो पॅटर्न पाहिलेला आहे आणि तो ब्रेक होण्यासाठी म्हणजे वीकली बेसिसवरती सांगतोय, ॲटलिस्ट मार्केटने याच्यावरती बंद होणं गरजेचं आहे. आणि ती लेवल तुमच्यासाठी येते 23,650 ते 700च्या दरम्यान किंवा 23,700 राऊंड फिगर पकडून चला. याच्यावरती जर तुम्ही बंद झालात ना तर नक्कीच आपण या मुवमेंटसाठी तयार होत आहोत. म्हणजे या एका कॅन्डलने भारावून जाऊन मी लगेच माझी पूर्ण इन्व्हेस्टमेंट इथे करणार नाही. हा जे चांगले स्टॉक आहेत स्टॉकमध्ये, कारण का निफ्टीमध्ये जो काही 13-14% फॉल जातो ना त्यापेक्षा काही स्टॉक 30% आहेत, काही 40% आहेत, ज्यांचे फंडामेंटल चांगले होते पण गेल्या काही दिवसांमध्ये करेक्शन, काही वर्षांमध्ये करेक्शन होतं तिथे आले. आता या आठवड्यासाठी ज्या महत्त्वाचे लेवल आहे हे 100 EMA लक्षात ठेवा. आता या आठवड्यासाठी आपण काय करू शकतो, तर इम्पॉर्टंट काय आहे, डेली बेसिसवरती जर पाहिलं तर आपण रेजिस्टन्स एरियामध्ये आहोत. ही डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्येही मी डिस्कस केलेलं आहे की 23,400 आणि ते 500 हा 100 पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे मार्केटसाठी. आणि हे जे ॲनालिसिस आहे ना ते वीकली दृष्टिकोनातून असतं, हे लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल, लगेच तुम्ही डेली इंट्राडेसाठी पोझिशन बनवता, तर ते त्याच्यासाठी नाही आहे, एक व्ह्यू पूर्ण आठवड्याभराचं लक्ष ठेवा म्हणून हे ॲनालिसिस असतं. बाकी डेली ॲनालिसिस आपण करतच असतो. पण आत्ता सध्यासाठी जर तुम्हाला पूर्ण बुलिश मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचे किंवा पूर्ण वीकसाठी पार्टिसिपेट करायचे, ॲटलिस्ट 23,520 ही जी लेवल आहे ना याच्यावरती निफ्टीला बंद होऊ द्या. 23,520 याच्यामध्ये संधी मिळणार नाही का? मिळणार. इंट्राडेमध्ये नक्कीच आपल्याला 70, 80, 100, 100 पॉईंटचे ट्रेड आपण बनवत असतो स्टॉप लॉस ट्रेल करून. पण जे मोठ्या पोझिशन आहेत ना त्या 23,520च्या वरती आपल्याला बनवायचे आहे. 23,520च्या वरती जर आपण 1 डे क्लोज देतोय, अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेड करायचं असेल तर कमीत कमी ॲटलिस्ट 1 आवर कॅन्डल तुम्हाला क्लोज होणे गरजेचे आहे. ती क्लोज झाली तर तुम्ही 24,000साठी तयार होत आहात हे लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी? 24,000साठी तयार होतात. पण मध्ये जो रेजिस्टन्स आहे आत्ता डिस्कस केलेला तो आहे 23,750-800 ही लेवल. म्हणजे आता हे जे 500 पॉईंट आहेत ना ते 250-250 पॉईंटमध्ये तुमच्यासाठी डिवाईड झाले. आता आपण आहोत 370च्या आसपास. इथून जवळजवळ 130 पॉईंट पहिलं टार्गेट असू शकतं तुमचं. या 130 पॉईंटमध्ये तुम्ही इंट्राडे पोझिशन बनवू शकता. जी डायरेक्शनल पोझिशन आहे ती 520 या लेवलच्या वरती बंद झाल्याच्या नंतर मग तिथून तुमचं जे
एक टार्गेट येईल, ते येऊ शकतं 23,750, 23,800 आणि त्याच्यावरती जर तुम्ही सस्टेन करताय तर नक्की 24,000 राऊंड फिगर आहे. 20-25 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. मग या आठवड्यासाठी तुम्ही फायनल टार्गेट हे 24,000चं घेऊन चालू शकता. मंथली एक्सपायरी आहे, एक्सपायरीला काही झटका बसत असेल तर मंगळवारी किंवा बुधवारी आपण त्यावरती चर्चा करूयात. आता डाऊन साईडसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का आपण आहोत रेजिस्टन्स एरियामध्ये. आणि फक्त निफ्टीच आहे का? नाही, तर बँक निफ्टीसुद्धा एक सेलिंग एरिया जो आहे ना त्याच्या जवळ आहे. ज्या पद्धतीने 50-600 आहे किंवा 50-800 आहे, या सेलिंग एरियामध्ये बँक निफ्टी सध्याला आहे. म्हणून हे दोन्ही महत्त्वाचे इंडेक्स सेलिंग एरियाच्या जवळ आहेत. काय होऊ शकतं, एकतर मार्केट इथे येऊन पुन्हा थोडंफार प्रॉफिट बुकिंग. आता हे प्रॉफिट बुकिंग दोन पद्धती, करेक्शन म्हणूयात, प्रॉफिट बुकिंग म्हणण्यापेक्षा करेक्शन दोन पद्धतीने होऊ शकतं, एक टाईम वाईज, एक प्राईस वाईज. जर प्राईस टाईम वाईज व्हायचं असेल ना तर 1-2 हॉल्ट कॅन्डल बनण्याची शक्यता आहे. मग ते सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसामध्ये मार्केट कुठे राहू शकतं. ही जी लेवल आहे ती आहे 23,150च्या आसपास. 23,150च्या खाली जर तुम्ही पुन्हा निघताय ना तर निगेटिव्ह होणार आहे मार्केट. पण आत्ता सध्यासाठी 23,280 आणि 23,500 हा जो जवळजवळ 200-250 पॉईंटचा झोन आहे ना, त्याच्यामध्ये मार्केट कदाचित या हॉल्ट कॅन्डल 2-3 दिवस बनवू शकतं आणि ते बेस्ट असू शकतं मार्केटसाठी. जर इथे टाईम वाईज करेक्शन घेतलं आणि एक्सपायरीच्या आदल्या दिवशी किंवा एक्सपायरीला जर ब्रेकआउट आला ना तर मार्केट अतिशय स्मूथली वरती जाऊ शकतं. म्हणून ही लेवल महत्त्वाची असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टाईम स्पेंड करताना मार्केट पाहायला मिळू शकतं. आता डाऊन साईडची चर्चा करूयात आपण. डाऊन साईड काय होऊ शकतं, 23,150 जोपर्यंत म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता. मग तो विकली बेसिसवरती करा, डेली बेसिसवरती करा, बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता. जर 23,150 ब्रेक झाला तर मात्र थोडी चिंता मार्केटमध्ये पुन्हा वाढू शकते आणि पुन्हा F5चं सेलिंग येताना आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. कारण का मार्केटवरती सेंटिमेंट ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस रिटेलर बरोबर बाकीचे सुद्धा मोठे इन्व्हेस्टर असतील किंवा रिटेल ट्रेडर असतील ना ते सेलिंगच्या झोनमध्ये जातात. आणि एवढं मोठं सेलिंग पाहिल्याच्या नंतर आत्ता कुठे रिटेलर पार्टिसिपेट करायला सुरुवात करतील. ही जरी मुवमेंट झाली असली ना तर 80 ते 90% रिटेलर बाहेरच आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला किती वाटत असेल, तुम्ही एखाद दुसऱ्याने कोणीतरी पार्टिसिपेट केला असेल, पण 80-90% रिटेलर बाहेर आहेत. ते आत्ता कुठे एंट्री करतील आणि जर मार्केट पुन्हा याच्या खाली गेलं ना ते पुन्हा प्रेशरमध्ये येतील. म्हणून 23,150 ब्रेक झाल्याच्या नंतर जी लेवल आहे, मी राऊंड फिगर सांगून ठेवतो, 23,000 आहे आणि त्यानंतर 22,800 आहे. कदाचित 22,800 सुद्धा टेस्ट होऊ शकतं. कारण का जेवढी शार्प मुवमेंट झाली ना तेवढा शार्प कट सुद्धा येऊ शकतो. आता त्याचं उदाहरण कुठे आहे तर इथेही 4 ते 5 दिवसामध्ये ही एक शार्प मुवमेंट झालेली होती, पण मार्केट सस्टेन झालं नाही. त्यावेळेस हा हाय ब्रेक होणं गरजेचं झालं नाही. आता हा हाय ब्रेक होणं गरजेचं आहे. जर तो झाला नाही तर मार्केटमध्ये पुन्हा शार्प कट येऊ शकतं. ही जे 6-7 दिवस लागले होते ना तेवढे 4 दिवसामध्ये मार्केटने खाल्लेले होते. कदाचित पुन्हा तसं होऊ शकतं. पण त्याच्यासाठी जे लिटमस आहे टेस्ट ज्याला म्हणू शकतो ती आहे 23,150. 23,150च्या खाली डेली क्लोज होणं गरजेचं आहे. एखाद्या कॅन्डलचा वीक जाईल तो इम्पॉर्टंट नाही, पण 23,150 तिथे परफेक्ट जी लेवल असेल, मी राऊंड फिगर सांगतोय, परफेक्ट लेवल कदाचित 23,120 असू शकते. मी ती डिस्कस करेलच किंवा डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर या पद्धतीने आपण निफ्टीमध्ये काम करू शकता. या महत्त्वाच्या लेवल विथ लॉजिक हे लक्षात ठेवा की कसं झाल्यानंतर जर साईडवेज होतं ना तर ते बेस्ट असू शकतं. फक्त 2 ते 3 दिवस तुमचं पेशन्स टेस्ट होऊ शकतं आणि तो बेस्ट ट्रेड बनेल त्यानंतर जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आला. आता बँक निफ्टीमध्ये काय होते पाहूयात. मी बँक निफ्टी विकली चार्ट डिस्कस करत नाही आहे, डेलीच पहा. तर एक चांगला पॅटर्न आपल्याला बनताना पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन. आता हे राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन जर इथे म्हणजे बँक निफ्टीसुद्धा सेलिंग एरियामध्ये आहे आणि निफ्टीसुद्धा सेलिंग एरियामध्ये आहे. म्हणजे जोपर्यंत इथे ब्रेकआउट येत नाही आहे ना तोपर्यंत कन्फर्मेशन नाही आहे. आता 4-5 दिवसाच्या तेजीनंतर बरेच जण ॲग्रेसिव्ह बाईंगला जातील, तर तसं सध्या तरी करू नका. इथे जी लेवल आहे ना ती आहे 50,800. राऊंड फिगर सांगतो, 50,800 जोपर्यंत ब्रेक होत नाही, 50,800 ब्रेक झालं ना तर ॲटलिस्ट 51,800 किंवा 52,300 पर्यंत जाण्याचं सुद्धा मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे. ही जी लेवल आहे ना इथपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल आहे. फक्त त्याच्यासाठी 50,800 एकदा डेली बेसिसवरती ब्रेक होतात, म्हणजे क्लोजिंग 50,800च्या वरती क्लोजिंग आल्याच्यानंतर चांगले अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. मग मध्ये आता मी लेवल व्हिडिओ खूप मोठं होतं, ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत ते तुम्हाला 2 पट असतीलच. वरती 51,150 आहे, त्यानंतर 51,500, 51,800 आणि 52,150पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. डाऊन साईड कुठे आहे आता सध्याला जी दिसते ना 49,800, त्याच्या खाली जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत बाय ऑन डिप्स आहे. म्हणजे कदाचित काय होऊ शकतं, इथे राऊंडिंग बॉटम न होता या पद्धतीने एक कप अँड हँडल पॅटर्न ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीने सुद्धा फॉर्मेशन होऊ शकतं. आणि मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असू शकते 49,800. म्हणजे 49,800 पर्यंत तुम्ही सेफ आहात. बाय ऑन डिप्स तिथपर्यंत करू शकता. हां, कोणत्याही कंडिशनमध्ये 49,800 ब्रेक झालं तर एक डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते. मग त्यानंतर 49,400 आहे, 49 आहे किंवा 48,800 ही जी लेवल आहे ती इम्पॉर्टंट ठरू शकते. आणि फायनल 48,500, 48,400पर्यंत आपण जाऊ शकतो. आता इम्पॉर्टंट जो महत्त्वाचा चार्ट आहे, मला खूप आवडलेला चार्ट म्हणजे, आणि मी गेल्या 3-4 दिवसापासून त्याच्यामध्ये बाईंग पोझिशन बनवून ऑलरेडी बसलेलो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी हे अपडेट केलेलं आहे.
तो चार्ट आहे मिड कॅपचा. मिड कॅप स्मॉल कॅप मजबूत मार्केटमध्ये सेलिंग झालेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये एक चांगली रिकव्हरी. याला टेक्निकली सांगतोय फक्त, बाकी फंडामेंटल तुम्ही चेक करा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करत असतो डेली ॲनालिसिसमध्ये. पण सध्या इथे काय आहे, एक डबल बॉटम फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो किंवा डब्ल्यू पॅटर्न म्हणतो तो बनलेला आहे. आणि जो सेलिंगचा एरिया आहे किंवा 100 EMAचा विचार करा, जो निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जवळ आहे, तो ॲटलिस्ट इथे 300 पॉईंटची जागा आहे आणि 11,000च्या इंडेक्सला 300 म्हणजे चांगली जागा शिल्लक आहे. आणि जो चार्टवरती जी लेवल येते ती सुद्धा येते 11,650, म्हणजे तरीही 150 ते 250 पॉईंटची जागा आहे. इंट्राडेमध्ये म्हणाल किंवा डेली ॲनालिसिसमध्ये म्हणाल तर ती एक चांगली जागा शिल्लक आहे मिडकॅपमध्ये. मिडकॅपमध्ये चांगलं बाईंग बनवू शकतं. जर कोणत्याही कंडिशनमध्ये मार्केट 11,650च्या वरती एक दिवस बंद झालं, खरं तर ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे, परंतु 11,650 ब्रेक झालं ना तर 12,000 ओपन होत आहे, हे लक्षात ठेवा. कदाचित 12,200 12,300 सुद्धा, म्हणजे ही जी लेवल पोहोचलेली आहे ना इथे, हा जो झोन आहे ना, या झोनमध्ये आपण जाताना पाहू शकतो. कारण का बाकीचे चार्ट पाहिले तर तुमच्या काय लक्षात येईल, तिथे अजून ब्रेकआउट म्हणजे सेलिंग एरियाच्या जवळ आहे, पण इथे हे कन्सोल्टेशन होऊन याच्यावरती चांगलं क्लोजिंग मिडकॅपमध्ये आलेलं आहे आणि हे रिटेस्टिंगसुद्धा झालेलं आहे. किंवा अजून एकदा रिटेस्टिंग जरी आलं तरीही घाबरण्याचं कारण नाही आहे. पुन्हा या झोनमध्ये येते ना तर थोडं चिंता वाढू शकतं आणि ती लेवल तुमच्यासाठी असू शकते 11,200. जर 11,200च्या खाली पुन्हा एकदा मार्केट निघते 11,250 तर थोडं चिंतेचं कारण मिडकॅपमध्ये येऊ शकतं. मी जे डेली ॲनालिसिसमध्ये नक्की कव्हर करेल. व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे, त्यामुळे मी एवढंच थांबतो. बाकी डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.